नमस्कार मंडळी. संध्याकाळची सर्व कामं आटपून आम्ही निघालो केक आणण्यासाठी. कारण होता माझ्या वडिलांचा वाढदिवस. माझ्या वडिलांचा वाढदिवस हा मे महिन्याच्या सुट्टीत येतो, तेव्हा आपण सर्व गावी असतो. त्यामुळे आम्ही ठरवलं यावर्षी वडिलांचा वाढदिवस मे महिन्याच्या सुट्टीत सेलिब्रेशन करूया. त्याच्यासाठीच आम्ही केक आणायला निघालेलो. फार मोठं नाही पण छोटं, घरच्या घरी आपलं सेलिब्रेशन करायचं होतं. हा होता बड्डे सेलिब्रेशनचा केक. तो थोडा बॉक्सला चिपकल्यामुळे वरची फुलं थोडी दबली गेली आहेत. एवढ्या लांबून केक आणायचा म्हटलं तर असंच होतं. मुंबईसारखे केक काही आपल्याला गावाला मिळत नाही, पण त्यातल्या त्यात खूप छान सुंदर करून दिलेला केक. मम्मीने पप्पांना ऑप्शन केलं. एक एक करून गावातील या आमच्या भावकीतील ज्या परिवारातील मंडळी आलेली सर्वांनी पप्पांना एक एक करून ओवाळून घेतलं. बाबा बसा. एक मिनिट. अरे गायकांना बोलवलेलं माईक घेऊन तर ते वरती गेले महिलाला. सुपारी तिकडे जास्त असेल ना. सुपारी आहे. 15 मे फिक्स आहे. फिक्स आहे बोली 15 मे. रेग्युलर करा तिथं. अनिल हा वा 50-100 नोटा. हो. आपला आशीर्वाद बाबा पाहिजे. पण आपला आशीर्वाद पाठीशी असेल तर आपण 100 नक्की करू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. 55 चालू झाला ना. 15-16 वर्षाचे असत तेव्हा कुठे आला प्रफुल्ल आला. केक कापून झाल्यानंतर मम्मीने पप्पांना केक भरवला आणि एक एक करून सर्वांनी भरवला. इथे आहे माझा काका, जो आहे माझ्या पप्पांचा सक्का भाऊ. त्याने देखील केक भरवला आणि एकदम प्रेमाची मिठी मारली. त्याच्यानंतर होते हे आमच्या बाजूला राहणारे बाबा. त्यांनी देखील पप्पांना केक भरवून चांगले शुभ आशीर्वाद दिले. उदंड आयुष्य लाभो असा आशीर्वाद दिला. पप्पांनी पण बाबांचा आशीर्वाद घेतला आणि मी देखील पप्पांना केक भरवून घेतला. आणि माझ्यानंतर माझ्या भावाने एक एक करून आलेली जेवढी मंडळी होती त्यांनी सर्वांनी पप्पांना केक भरवून घेतला आणि शुभ आशीर्वाद दिले. आणि हे होतं आमचं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन. आणि सर्वांना केक कट करून केक, वेफर आणि स्प्राईट दिलं. सर्व मस्त एन्जॉय करत होते. हे छोटंसं बड्डे सेलिब्रेशन जे गावी केलेलं आणि आठवणीत राहणारं असा हा बड्डे होता. डे सेलिब्रेशन करून झाल्यानंतर आम्ही गेलो गावात. म्हणजेच आमच्या मिसाळ परिवारात मुकेश मिसाळ यांचं नवीन लग्न झालेलं, तर त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा होती. तिथेच आम्ही संपूर्ण फॅमिली गेलेलो आणि तिथे आम्ही महाप्रसाद देखील घेतला. नंतर सर्व मिसाळ परिवारातील सदस्य एकत्र बसून गप्पा करत होते. हे क्षण आपल्याला फक्त मे महिन्यात अनुभवायला मिळतात, कारण मे महिन्यात संपूर्ण परिवार एकत्र येऊन असे गप्पा गोष्टी करत असतात. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात कुठे कोणाला टाईम असतो. गावाला आल्यावर सर्वजण असे अंगणात बसून मस्त एक दुसऱ्यांबरोबर गप्पा करतात. प्लीज फास्ट. नो नो आ. खूप छान.
खूप 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 छान झालेला आहे बड्डे. आणि इकडे मम्मी बसले आमची सरबतचा स्प्राईट पिते स्प्राईट. आणि इकडे ॲज युजल आदेश मिसाळ लाजत असतो कायमस्वरूपी. पारशी चल. आणि आता आम्ही खाणार आहे फालुदा. एक नंबर हावरे आहेत नुसते खायला, हे लोक नुसते खात असतात. घ्या चला, एक ग्लास गेला, घ्या फालुदा. आणि हा फालुदा मी घरी बनवलाय. कलिंगड, गोड पान, गोड पडल ती डिश